नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या भागात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डेली यूजसाठी सुंदर, सोप्या आणि छोट्या-छोट्या डिझाईन्स ज्या तुम्ही तुमच्या दरवाजाबाहेर बनवू शकाल. रोजच्यासाठी खूप सुंदर आणि पटकन होणाऱ्या अशा आजच्या सर्व डिझाईन्स आहेत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला ज्याही डिझाईन्स आवडतील यातल्या नक्की ट्राय करा. खूप सोप्या आहेत आणि खूप सुंदरही आहेत. तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या डिझाईनला. तर आपली ऑलमोस्ट पहिली डिझाईन संपतही आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी सिंपल अशी डिझाईन आहे. जास्त काही करायचं नाही आहे. ह्यामध्ये आपण थोडेसे कलर्स वापरलेले आहेत. तर पुढच्या डिझाईन्समध्ये आपण जास्त कलर्स नाही वापरलेले. तर ही एक पहिलीच डिझाईन आपली कलरफुल अशी आहे आणि सिंपल आहे, अगदी सिंपल आहे. तुम्ही बनवू शकाल एवढी सुंदर आणि छोटीशी पण आहे. तर इथे आपण फक्त 3-3 डॉट्स देऊन घेणार आहोत. तर ही झाली आहे आपली रांगोळीची फिनिशिंग. तर पाहू शकता आपली पहिली डिझाईन रेडी आहे. अगदी सिंपल अशी डिझाईन आहे. नेक्स्ट आपली डिझाईन खूप सुंदर अशी डिझाईन आहे. इथे आपल्याला अशा पद्धतीने सर्कलमध्ये डॉट्स काढून घ्यायचे आहेत आणि मी ज्या पद्धतीने डॉट्स काढते आहे ना, त्याच पद्धतीने तुम्ही पण बनवा. जेणेकरून ते डॉट्स व्यवस्थित एक लाईन म्हणजे एक ह्याच्यामध्ये येतात, सिंकमध्ये येतात आणि मग ते तुम्हाला व्यवस्थित जातं डिझाईन्स बनवायला पण आणि व्यवस्थित सर्कल पण तयार होतो. तर अशा पद्धतीनेच बनवायचे. पहिल्यांदा 4 डॉट्स देऊन घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये एक-एक डॉट्स द्यायचा. जसंही तुमच्याकडे सर्कल वगैरे असेल त्यानुसार तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. अगदी सोपी अशी ही डिझाईन आहे. सुंदर आणि अगदी अट्रॅक्टिव्ह पण आहे. इथे 3-3 ठिपके देऊन घ्यायचे आहेत आपल्याला. आजच्या डिझाईन नक्की बनवा मैत्रिणींनो. खूप सोप्या अशा डिझाईन्स आहेत. तसे पण तुम्ही बनवतातच आपल्या डिझाईन्स, पण ज्यांनाही अजून जमत नसतील त्यांनी नक्कीच बनवायचा प्रयत्न करत चला. तुम्ही रोज जेव्हा बनवाल ना रांगोळ्या, तेव्हा तुम्हाला नक्कीच जमतील आणि छान जमतील. एकदा प्रॅक्टिस झाली ना आपल्याला रांगोळ्या काढायची, तर आपल्याला त्या नंतर आपल्याला आपोआप चांगल्या रांगोळ्या जमायला लागतात. तर पाहू शकता आपली सेकंड डिझाईन पण रेडी आहे. पुढची आपली अगदी बेसिक आणि छोटीशी अशी डिझाईन आहे. इथे आपल्याला अशा पद्धतीने पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. मध्ये स्टार बनवायचा आहे आणि मग साईडला पाकळ्या काढायच्या आणि इथे आपण बघा अशा रेषा देऊन घेतोय. या रेषांच्या वरती तुम्ही कलरमध्ये पण डॉट्स वापरू शकता. मी इथे असेच दिलेले आहेत व्हाईट कलरनेच. ही पण सुंदर अशी डिझाईन आहे एक आणि इथे आपण सिंपल अशी पानं बनवून घेणार आहोत. मागच्या भागातल्या डिझाईन बऱ्याच मैत्रिणींनी बनवल्या होत्या आणि मला डी-एम्स पण आले तुमचे फोटोज पण माझ्यापर्यंत आले, पण मी ते शेअर करायचे विसरून गेले. तर थँक सो मच. तुम्ही सर्वांनी इतका छान असा प्रतिसाद दिलेला आपल्या नागपंचमीच्या ज्या डिझाईन्स होत्या त्यांना आणि तुम्ही त्या बनवण्याचा पण प्रयत्न केला. तर धन्यवाद सगळ्या मैत्रिणींचे, ज्यांनी रांगोळ्या बनवल्या आणि मला फोटोज वगैरे पण शेअर केले. तर तुम्ही असेच छान छान डिझाईन्स बनवत राहा आणि मला पण शेअर करत राहा. तर इथे बघा आपण फक्त 3 डॉट्समध्ये फुल बनवून घेतोय लास्टला. अगदी बेसिक आणि सुंदर सिंपल रांगोळी आहे ही. तर आपली ही डिझाईन रेडी झालेली आहे. तर पाहू शकता केवढी सोपी आणि सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह पण आहे.
आपली नेक्स्ट डिझाईन जी आहे ना ती 5 ते 3 ठिपक्यांमध्ये आहे आणि ही पण छान अशी डिझाईन आहे डेली यूजसाठी. इथे आपल्याला 6 पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आणि त्यामध्येही आपण छोट्या पाकळ्याच बनवणार आहोत आणि त्याचंच म्हणजे फुलासारखं बनवणार आहोत. तर इथे बघा मी कसं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे, पिंक आणि ग्रीन कलर. तर इथे आपल्याला अशी डिझाईन बनवायची आहे. फक्त सिंपल अशी डिझाईन आहे ही, तर अगदी कोणी पण बनवू शकेल ही रांगोळी. तर ही डिझाईन मी जरा फास्ट दाखवलेली आहे कारण सिंपल आहे, ती तुम्हाला समजून जाईल. तर पाहू शकता इथे आपल्याला 3 डॉट्स द्यायचे आहेत लास्टला प्रत्येक पाकळीच्या वरती. आणि ही पण आपली डिझाईन रेडी आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते. छोटीशी आहे पण सुंदर आहे. ही आपली 2 ते 2 ठिपक्यांची डिझाईन आहे. ही पण सुंदर डिझाईन आहे. छोटीशी सिंपल डिझाईन आहे. इथे आपल्याला 5-5 डॉट देऊन घ्यायचे आहेत. तर या 5 डॉटमध्ये माझ्या एक साईडचे डॉट्स आहेत ना तो थोडे जास्त मोठे झालेत. ते दिसताना पण दिसतंय, पण जेव्हा मी एडिटिंग करत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं. जेव्हा कधी आपण रांगोळी बनवत असतो ना तेव्हा मग काय मिस्टेक होतात ना त्या कळत नाही आपल्याला. पण जेव्हा एडिटिंग करतो किंवा व्हॉईस ओव्हर करतो ना तेव्हा समजतं की अरे इथे चुकलं आहे आपलं. पण ठीक आहे, आता तुम्ही समजून घ्या, थोड्याफार चुका होतात. ही पण सुंदर अशी डिझाईन आहे. नक्की बनवा, ही पण छान आहे डेली यूजसाठी. तर मैत्रिणींनो, आजच्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब फॉलो पण करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सुंदर, सोप्या आणि नवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत सर्वांनी रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा, सुंदर सुंदर रांगोळ्या बनवा आणि आजच्या व्हिडिओवर कमेंट करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.